नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यात मांस, मटण, मच्छी का खात नाही, नेमके काय कारण आहे, याचे धार्मिक आणि शास्त्रीय कारण सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. श्रावण महिना जवळ आला की प्रत्येक जण आपल्याला सांगत असतो, श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खायचं नाहीये. श्रावण महिन्यामध्ये मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. आपल्या घरातील वडीलधारी मंडळी असू देत, आपल्या आजूबाजूचे संत महात्मे असू देत, प्रत्येक जण आपल्याला हेच सांगतं आणि ही गोष्ट सर्वात जास्त श्रावण महिना जवळ आला की आपल्याला कानावर पडते. आपल्या सर्वांनाच माहित असेल की व्रत वैकल्याचा राजा म्हणून आपण श्रावण महिन्याला ओळखतो. श्रावण महिन्यामध्ये कोणतंही नवीन व्रत असो त्याची सुरुवात आपण करू शकतो. हे कोणतेही व्रत सुरू करण्याला दिवस वार बघण्याची श्रावण महिन्यामध्ये गरज नसते. तसेच श्रावण महिन्यामध्ये आपण विविध पारायण करत असतो, अनुष्ठान करत असतो, विविध सेवा करत असतो, उपाय करत असतो. तसेच बऱ्याच आपण संकल्पयुक्त सेवा पण या श्रावण महिन्यामध्ये करत असतो. आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे, श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. आणि या चातुर्मासामध्ये स्वतः भगवान शिवशंकरांचा परिवार या पृथ्वीचा, या सृष्टीचा पालनकर्ता म्हणून भार स्वीकारत असतो. आणि त्यामुळे या चातुर्मासात असो, या श्रावण महिन्यात असो, आपल्याला जमेल तेवढी आपण सेवा, व्रतवैकल्य, विविध अनुष्ठान, विविध नियमांचं पालन करत असतो. आणि जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो, अनुष्ठान करत असतो, तेव्हा आपण नॉनव्हेज खात नाही. या सर्व सेवांमध्ये, उपायांमध्ये, व्रतवैकल्यांमध्ये नॉनव्हेज हे वर्ज्य आहे. त्यामुळे खास करून आपण श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नाही. दुसरे कारण म्हणजे श्रावण महिना म्हटला की सगळीकडे हिरवळ आली आणि हिरवळ म्हणजे श्रावण महिन्यामध्ये पाऊस आला आणि श्रावण महिन्यामध्ये क्वचितच हे सूर्यनारायणाचं दर्शन होतं. त्यामुळे काय होतं, जेही काही नॉनव्हेज आहे, मांस आहे, याच्यावर जास्त किटाणूंचा वास असतो. यामध्ये किटाणूंचा, विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतो आणि असं हे नॉनव्हेज आपण खाल्ल्याने आपल्या शरीराला, आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. आपल्याला विविध आजार होऊ शकतात. त्यामुळे खास करून पावसाळ्यामध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज आपण खाणं वर्ज्य करतो. तिसरी गोष्ट म्हणजे श्रावण महिना हा विविध प्राण्यांसाठी, पशुसाठी, पक्ष्यांसाठी प्रजननाचा काळ मानलेला आहे आणि त्यांची पिढी वाढवण्यासाठी, या पशूंच्या, पक्ष्यांची प्रजाती वाढविण्यासाठीचा हा काळ आहे. त्यामुळे खास करून श्रावण महिन्यामध्ये बरेच जण नॉनव्हेज सोडतात. मांस खाणं सोडतात आणि सर्वात महत्त्वाचं मासे वगैरे यांचा तर हा प्रजननाचाच काळ आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जे कोळी बांधव आहेत ते सुद्धा पावसाळ्यामध्ये मासेमारी करत नाहीत. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आपण मांसाहार हा वर्ज्य करतो आणि तसेच श्रावण महिन्यामध्ये आपली पाचन शक्ती आहे ती पूर्णपणे मंदावलेली असते. त्यामुळे आपण काय करतो, श्रावण महिन्यामध्ये जेही काही हलकं अन्न आहे ते खाण्याचा प्रयत्न करतो. जेही अन्न पचायला सोपं आहे ते अन्न खाण्याचा प्रयत्न करतो आणि जे मांस आहे, जे नॉनव्हेज आहे ते पचन होण्यास जड आहे. याने आपली पचनक्रिया बिघडू शकते आणि पचनक्रिया बिघडल्यामुळे आपल्या आरोग्याला धोका होऊ शकतो. आपले आरोग्य बिघडू शकते. यामुळे खास करून आपण श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नाही आणि तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्या सर्वांचं मन हे विविध देवी देवतांच्या भक्तीमध्ये असो, त्यांच्या नामस्मरणामध्ये असो, त्यांच्या सेवेमध्ये हे लीन झालेलं असतं. या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण विविध नियमही करतो, जसं की केस न कापणे, दाढी न करणं. बरेच जण असे विविध एक वेळ जेवण करणे किंवा एक वेळा जेवढं वाढलं तेवढंच खाणे, असे बरेच नियम पाळतो. आणि या महिन्यामध्ये म्हणजे जे लोक वर्षभर देवाची सेवा करो न करो, पण या श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार पकडतात. त्यामुळे आपल्या प्रत्येकाचं मन हे भक्तिमय झालेलं असतं. त्यामुळे आपण खास करून आपल्या श्रद्धेमुळे, आपल्या देवावरील श्रद्धेमुळे, विश्वासामुळे आपण या महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नाही आणि नॉनव्हेज वर्ज्य करतो. कारण शेवटी आपल्याला संकटातून, अडचणीतून जिथे आपली इच्छाशक्ती संपते, तिथून बाहेर काढणारा हा आपला देव आहे आणि अंधारातून मार्ग दाखवणारा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा पण हा आपला देव आहे. कोणी मानो न मानो, ही एक शक्ती आहे आणि ती नेहमी आपल्या सोबत असते. जी व्यक्ती आपल्या देवावर, आपल्या गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवते, विश्वास ठेवते, त्या व्यक्तीचा हात आपला गुरु, आपला देव कधीच सोडत नाही आणि प्रत्येक संकटातून, अडचणीतून आपल्याला मार्ग दाखवतो आणि जगण्यासाठी, लढण्यासाठी, आयुष्यामध्ये पुढे चालण्यासाठी आपल्या पाठीशी उभा राहतो. तो म्हणजे आपला देव. ते म्हणजे आपले गुरु. त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये आपण नॉनव्हेज खात नाही. कारण व्रत पूर्ण वैकल्याचा राजा म्हणून आपण या श्रावण महिन्याला ओळखतो. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.